रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या महिलेनं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात विहीर घेण्यासाठी 3 लाख रुपयांचं अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे या महिलेनं आपण स्वतः रोजगार हमी योजनेचे मजूर असल्याचे बनावट जॉबकडेही बनवून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोण आहे ही महिला आणि काय आहे प्रकार नेमका पाहूया। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याचे माजी आमदार DS आहिरे यांची कन्या असलेल्या वर्षा जीवन पवार या रस्ते विकास महामंडळात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असून त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आपल्या शेतात विहीर घेण्यासाठी 3 लाख रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी आपण स्वतः रोजगार हमी योजनेचे मजूर असल्याचे बनावट जॉब कार्डही बनवून घेतले होते। साक्री तालुक्यातील छेडवेल कोरडे या गावातील 2016-17 मधील हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आलाय। सर, साधारणतः 2021 साली आम्हाला जेव्हा कळलं की वर्षा जीवन पवार हे कार्यकारी अभियंता असताना नाशिक या ठिकाणी त्यांनी सिंचन विहीर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर हे त्यांच्या जागेवर मंजूर करून घेतलेली आहे। त्यांचे वडिलांच्या मार्फत दबाव टाकून अत्यंत गैरप्रकाराने ही सिंचन विहीर मंजूर झाली। शासकीय पदावर असताना कुठल्याही व्यक्तीला शासकीय अनुदान लाटण्याचं काही कारण नसताना त्या व्यक्तीने 3 लाखाची ही सिंचन विहीर मंजूर करून घेतली। करत असताना तिने जे काही अर्ज वगैरे केलेले आहेत, तो जो काही महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत जो काही अर्ज आहे त्याच्यावर तिने स्वाक्षऱ्या केल्या नसतानाही संबंधित यंत्रणेने दबावापोटी तो अर्ज तिचा मंजूर केला। मंजूर केल्यानंतर तिच्या खात्यावर जवळपास 3 लाखाच्या जवळपास रक्कम अदा करण्यात आली आणि त्याच्यानंतर 3 वर्षे त्या रकमेचा पूर्णतः लाभ घेतल्यानंतर जेव्हा तक्रारकर्ते हे तक्रार करत आहेत आणि ते हे प्रकरण उघडकीस येईल म्हणून त्यावेळेस तिने फेब्रुवारी महिन्यामध्ये हे पैसे परत केले आणि परत करताना तिने सांगितलं की हे पैसे नजरचुकीने माझ्या अकाउंटला आलेले आहेत म्हणून। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जर ती प्रशासकीय अधिकारी असताना दर वर्षाला तिचं ऑडिट होतं तर 3 वर्ष ती रक्कम तिला कळूच नाही का की 3 लाख रक्कम एवढी तिच्या अकाउंटला जमा आहे म्हणून। आणि त्या ठिकाणी पूर्ण गावाला माहिती आहे की ही एक अधिकारी आहे, माजी आमदार यांची कन्या आहे आणि ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस स्वतः ते उच्च पदस्थ होते आणि त्यातल्या त्यांचे जे वडील आहेत धनाजी आहिरे ते आमदारही त्या काळात होते, तर त्या काळातलं हे प्रकरण आहे। वर्षा पवार या नाशिक येथे रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्यानंतर तब्बल 2 वर्षांनंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती। त्यानंतर वर्षा पवार यांनी या प्रकरणाची गंभीरता पाहून तब्बल 3 वर्षांनी शासनाचे घेतलेले अनुदान 3 लाख रुपयांची रक्कम शासनाला परत केली। यावरून शासकीय यंत्रणेतीलच काही महाभागांचे वर्षा पवार यांना सहकार्य मिळाले होते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात या प्रकरणाबाबत लक्षवेधी सूचना मांडल्या। नंतर वर्षा पवार यांची या प्रकरणाबाबत अहवाल शासनाला पाठवण्यात आला असल्याची माहिती धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे यांनी यावेळी दिली। ग्रामपंचायत छेडवेल पकरून येथे 2015 साली ग्रामसभेच्या ठरावानुसार श्रीमती वर्षा पवार यांच्या नावे विहीर मंजूर करण्यात आलेले होते। सदर प्रकरणी 2015 साली जो ग्रामसभेचा ठराव झालेला होता त्या ठरावास त्या लाभार्थ्याची निवड करण्यात आली। त्याकरिता 2017 मध्ये तत्कालीन गट विकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता दिली होती आणि सदर काम पूर्ण झालेलं होतं। यामध्ये अकुशल कामावरती जवळपास 1,46,000 आणि कुशल कामावरती 1,37,000 इतका खर्च करण्यात आलेला होता। सदर कामावरती झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती साक्री येथील विस्तार अधिकारी यांनी एक चौकशी केलेली आहे आणि या प्रकरणी आत्ताच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आलेली होती। त्या प्रकरणी शासनाचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे। रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे स्वतःचे जॉब कार्ड असणं आवश्यक असते। म्हणजेच लाभार्थी हा रोजगार हमी योजनेचा नोंदणीकृत मजूर असणे आवश्यक आहे। अनुदानावरील सिंचन विहिरीचा लाभ घेण्यासाठी वर्षा पवार यांनी या अटीची पूर्तता करण्यासाठी स्वतःचे जॉब कार्ड आपल्या भावाच्या मदतीने देखील तयार करून घेतले होते। विशेष म्हणजे या योजनेच्या लाभाची 3 लाखाची रक्कम त्यांच्या खात्यावर देखील जमा झाली होती। त्यांनी पाठवलेल्या विहिरीच्या प्रस्तावात काही ठिकाणी त्यांच्या स्वाक्षरीही नसल्याचं समोर आलंय। सदरच्या फॉर्ममध्ये त्यांची अपूर्ण माहिती असताना देखील
त्यांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विहीर घेण्यासाठी शासनाचे अनुदान लाटणाऱ्या आणि रस्ते विकास महामंडळातून 1.25 लाख रुपये वेतन घेणाऱ्या वर्षा पवार यांच्यावर आता कारवाई होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जनजागर मराठीसाठी स्पेशल रिपोर्ट नागिन मोरे, धुळे.